खासदार यांचे जात प्रमाणपत्र प्रकरणी 8 एप्रिलपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी दिली। सोलापूर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे जातीचे प्रमाणपत्रावर जात पडताळणी समिती सोलापूर यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालय येथे याचिका दाखल केली असून त्याची सुनावणी आज रोजी न्यायालयासमोर झाली। यात न्यायालयाने 8 एप्रिलपर्यंत खालील न्यायालयाचे संपूर्ण प्रक्रियेवर स्थगिती दिली आहे। त्यामुळे खासदारांची बाजू काहीशी बळकट झाली आहे। याचिकाकर्ते जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याकडून सोलापूर येथील जात पडताळणी समितीने चुकीचा निर्णय दिला आहे। आम्हाला पुरावा देणे कामी विनंती करूनही पुरेशी संधी न देता घाईगडबडीत निकाल दिलाय। सदरचा निकाल रद्दबातल करावा, असं खासदार यांच्या वतीने विधिज्ञांनी युक्तिवाद सादर केला। सदरचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने 8 एप्रिलपर्यंत स्थगिती दिल्याचा आदेश पारित केलाय, अशी माहिती ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी दिली। माननीय खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या जात प्रमाणपत्राबाबत मुंबई हायकोर्टामध्ये काल सुनावणी झालेली होती। त्यामध्ये एका पक्षकारांचे वकील गैरहजर असल्याने ती सुनावणी आज रोजी सकाळी 11 वाजता पुन्हा ठेवण्यात आलेली होती। त्यावेळी युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय न्यायमूर्तींनी खालील जात पडताळणी प्रमाणपत्र समितीच्या संपूर्ण आदेशाला स्थगिती देण्यात येत आहे असा आदेश पारित केलेला आहे आणि पुढील सुनावणी दिनांक 8 एप्रिल रोजी ठेवलेली आहे। या निकालावरून माननीय खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांची बाजू खरी व बळकट होती हे स्पष्ट होते आणि आजपर्यंत जी काही चित्र रंगवलं गेलेलं होतं की संपूर्ण बाजू खोटी आहे, ते चित्र आता उघडं पडलेलं आहे। जयसिद्धेश्वर महास्वामीजी हे यापूर्वी खरे होते, आताही खरे आहेत आणि यापुढेही खरे राहतील। यात खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यातर्फे ॲडव्होकेट डाके फाडकर, ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट महेश स्वामी, ॲडव्होकेट अनुप पाटील, ॲडव्होकेट योगेश कुरे हे काम पाहत आहेत, तर विरोधी बाजूने ॲडव्होकेट श्रीहरी आणि ॲडव्होकेट सदावर्ते यांनी बाजू मांडली।